हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय अजिबात लालसर न होणारा आणि दुप्पट असा फुलणारा रव्याचा पापड. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रव्याचे पापड बनवण्यासाठी मी इथे 1 कप रवा घेतला आहे. मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण करू शकताय. 1 कप रवा घेतला आहे. आता आपण कुकरमध्ये हे पापड बनवणार आहोत. तर कुकर मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे. तर त्याच कपाने आता आपण याच्यामध्ये 8 कप पाणी घालणार आहोत. 1 कप रव्यासाठी आपण 8 कप पाणी वापरणार आहोत. जर तुम्ही पातेलं वापरत असाल तर 1 पातेले रव्यासाठी तुम्ही 8 पातेलं पाणी घ्या. तर आता आपण हे कुकरमध्येच पाणी उकळायला ठेवूया. हे पीठ कुकरमध्ये शिजवल्यामुळे जास्त वेळसुद्धा जात नाही आणि पटदिशी शिजून जातं. पापड पटदिशी तयार होतात. तर आपण कुकरमध्येच हे बनवतोय. तर कुकरमध्ये मी इथे 8 कप पाणी ओतून घेतलं आहे. बघू शकताय. थोडंसं पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि चमच्याला थोडासा रवा लागला होता, तो चमचा चुकून मी त्याच्यामध्ये घातला, त्यामुळे थोडासा रवा याच्यामध्ये पडला. तर आता आपण मिक्स करून घेऊया. आणि पाण्याला जास्त उकळी येऊ द्यायची नाही. थोडंसं पाणी गरम झालं की लगेचच आपण याच्यामध्ये रवा घालणार आहोत. पाण्याला उकळी आल्यावर जर आपण रवा घातला तर मग त्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे उकळी येण्याच्या आधी 1-2 मिनिट लगेचच आपण याच्यामध्ये रवा घालून घेणार आहोत. एका हाताने रवा घालायचा, दुसऱ्या हाताने ढवळत राहायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. तर अशा पद्धतीने मी सगळा रवा इथे घालून घेतला आहे आणि मिक्स करून घेऊया. आणि जास्त वेळ मिक्स करायचं नाही, थोडं 1-2 मिनिट आपण मिक्स करून घ्यायचं. लगेचच आपण याच्यावर कुकरचं झाकण लावणार आहोत. आणि कुकरचं झाकण लावताना आपण शिट्टी काढून घ्यायची आहे. तर या बॅटरचा थिकनेस तुम्ही बघू शकताय. तर आता आपण याला झाकण लावूया आणि शिट्टी काढून घ्यायची आणि फक्त 2 मिनिटासाठी घड्याळ लावा. फक्त 2 मिनिटसाठी आपण हे स्लो गॅसवर ठेवणार आहोत. 2 मिनिट झाली की गॅस बंद करायचा आणि 2 मिनिट पुन्हा तसंच ठेवायचा कुकर आणि 2 मिनिटानंतर उघडायचा, म्हणजे एकूण 4 मिनिट. तर 4 मिनिटानंतर तुम्ही हे आता पीठ बघू शकताय. मी तुम्हाला दाखवते किती घट्ट झालं आहे आणि एकदम परफेक्ट झालं आहे पापड करण्यासाठी. मस्तच असंच पाहिजे बॅटर, तरच आपले पापडसुद्धा व्यवस्थित होतील, म्हणजे जास्त असे पसरणारसुद्धा नाहीत. तर आता आपण याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालून घेऊया. जिरे लास्टला घालायचे, त्यामुळे कलर लालसर होत नाही. जर तुम्ही पहिलेच जिरे घातले असते तर जिऱ्यांचा पूर्ण कलर त्या पापडामध्ये लागला असता. त्यामुळे मी जिरे लास्टलाच घालते, त्यामुळे कलर अजिबात जास्त येणार नाही. आणि तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकताय. तर चला आता आपण पापड करूया. त्यासाठी इथे मी प्लॅस्टिकची पेपर अंथरली आहे. त्यावर आपण अशा पद्धतीने गोल गोल असे पापड घालायचे आहेत. मस्तच बघा, जास्त पसरत पण नाही आहेत, बरोबर आपलं पॅटर झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने मी इथे सगळे पापड आता घालून दाखवते तुम्हाला. तर 1 वाटी रव्यामध्ये एकूण 60 पापड इथे तयार झालेले आहेत. तर इथे सगळे पापड घालून झालेत. तर हे मी कडक उन्हामध्येच वाळवायला ठेवलेत. जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली सुद्धा सुकवू शकताय. पण हे पापड तुम्ही कडकडीत वाळवून घ्या, कारण हे रव्याचे असतात त्यामुळे. आणि दुपारी मी हे अशा पद्धतीने पलटून घेते, म्हणजे एक साईड आता बघू शकताय वाळली आहे. तर आता आपण दुसरी बाजू पलटवून टाकूया, म्हणजे तीसुद्धा वाळली जाईल. तर अशा पद्धतीने मी पूर्ण बाजू पलटवून घेतलेत. आता बघू शकताय, आता तुम्हाला वाळल्यानंतरच दाखवते सगळे. बघू शकताय पापड आता किती छोटा आहे, पण तळल्यानंतरसुद्धा किती मोठा होतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर आता मी एवढे ते पापड तळायला घेतलेत. तर चला मग आता पापड तळूया. गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले. आता आपण 1 पापड टाकूया तेलामध्ये. तर पापड दिसताना किती छोटा दिसतोय, पण किती प्रमाणात तो फुलतोय ते बघा. आणि लालसर तर अजिबात झालेला नाही आहे. तर इथे रव्याचे पापडसुद्धा छान झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. मस्तच आणि चवीला भन्नाट असा लागतो हा रव्याचा पापड.
हे रव्याचे पापड बनवण्यासाठीचं पीठ आपण कुकरमध्येच शिजवलं, त्याच्यामुळे अवघ्या 4 मिनिटातच हे आपलं पीठ शिजलं इथे. जर तुम्ही पातेल्यामध्ये शिजवत बसला तर टाईमसुद्धा खूप जातो आणि शिजायलासुद्धा खूप वेळ लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे पापड नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.